Dear students, in this video, we are going to see competency or learning outcome statement 17, framing probing questions to find additional information, to find precise answers to one's query, activity number 2. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 17 एखाद्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर शोधणारे तसेच अधिक माहितीचा शोध घेणारे प्रश्न तयार करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. इन धिस ॲक्टिव्हिटी वी विल लर्न हाऊ टू प्रिपेअर क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही मुलाखतीसाठी कसे प्रश्न तयार करावेत हे शिकणार आहात. नाउ वी विल सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सूचना सुरुवातीला पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, पहिली सूचना या ठिकाणी आहे, फ्रेम सम क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. म्हणजे मुलाखत घेण्यासाठी काही प्रश्न तयार करा. इन्स्ट्रक्शन 2, दुसरी सूचना आहे, प्रिपेअर इट फ्लुएंटली अँड आस्क केअरफुली. म्हणजे हे प्रश्न तुम्ही ओघवतेपणाने काळजीपूर्वक तयार करा. इन्स्ट्रक्शन 3, तिसरी सूचना आहे, नोट डाऊन द इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कॉन्व्हर्सेशन. संभाषणासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या तपशिलाची म्हणजेच माहितीची नोंद घ्या. इन्स्ट्रक्शन 4, प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द चीफ मिनिस्टर. You imagine that you have to interview the chief minister. तुम्ही कल्पना करा की तुम्हाला मुख्यमंत्र्याची मुलाखत घ्यायची आहे. and so you need to prepare interview questions. म्हणून तुम्हाला मुलाखतीसाठी प्रश्न तयार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. नाउ सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. Here you observe how the questions are formed for interviewing the chief minister. या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्र्याची मुलाखत घेण्यासाठी कशा पद्धतीने प्रश्न तयार करण्यात आले आहेत याचं निरीक्षण करा. लेट्स सी द क्वेश्चन्स. म्हणून आपण हे आता प्रश्न पाहूया. क्वेश्चन 1, हाऊ डू यू फील टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं. क्वेश्चन 2, दुसरा प्रश्न आहे, डू यू फील द प्रेशर ऑफ धिस हॉट सीट. तुम्ही या ज्या महत्त्वाच्या पदावर विराजमान आहात या पदाचा काही दबाव तुम्हाला वाटतो का. क्वेश्चन 3 आहे, व्हॉट आर युअर प्रायोरिटीज फॉर द स्टेट इन नियर फ्युचर. नजीकच्या भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहात. क्वेश्चन 4 म्हणजे चौथा प्रश्न या ठिकाणी आहे, हाऊ विल यू कोप अप विथ द कोरोना क्रायसिस इन द स्टेट. राज्यामध्ये आलेल्या या कोरोनाच्या संकटाचा कशा पद्धतीने तुम्ही सामना करणार आहात, म्हणजेच हे संकट तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार आहात. क्वेश्चन 5 या ठिकाणी आहे, व्हेन डू यू गेट टाईम फॉर युअर चिल्ड्रन अँड फॅमिली. तुम्हाला तुमच्या मुलासाठी किंवा कुटुंबासाठी केव्हा वेळ मिळतो. क्वेश्चन 6, 6वा प्रश्न आहे, डू यू वॉच मूव्हीज. विच मूव्हीज डू यू लाईक मोस्ट. तुम्ही चित्रपट पाहता का. कोणते चित्रपट तुम्ही अधिक पाहता. क्वेश्चन 7 आहे, इफ यू गेट फ्री टाईम व्हॉट डू यू लाईक टू डू द मोस्ट. तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यास अधिक आवडतात. अँड क्वेश्चन 8, शेवटचा 8वा प्रश्न आहे, व्हॉट मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह टू द स्टेट थ्रू दिस इंटरव्ह्यू. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या राज्यातील लोकांना कोणता संदेश देऊ इच्छिता. नाउ वी विल सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पाहू.
इंटरव्ह्यू ऑफ अ टॉपर इन सेकंडरी स्टेट बोर्ड एक्झामिनेशन. इयत्ता 10वी म्हणजे शालांत परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत घ्या. हिअर 3 क्वेश्चन्स हॅव बीन गिव्हन फॉर यू. या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न देण्यात आले आहेत. लेट्स सी दिस क्वेश्चन्स. क्वेश्चन 1 आहे, हाऊ डू यू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन. तू कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करतो. क्वेश्चन 2, हाऊ मेनी आवर्स इन अ डे यू स्टडी. तू प्रत्येक दिवशी किती तास अभ्यास करतो. क्वेश्चन 3, डू यू गेट टाईम फॉर वॉचिंग टी व्ही ऑर प्लेइंग. टी व्ही पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी तुला वेळ मिळतो का. यू कॅन फ्रेम मोर क्वेश्चन्स लाईक धिस. तुम्ही या प्रकारे आणखी अनेक प्रश्न तयार करू शकता. मेक अ लिस्ट ऑफ दोज क्वेश्चन्स अँड राईट इन युअर नोटबुक. अशा प्रश्नांची यादी तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता आपण प्रॅक्टिस सेक्शन पाहूया. प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यूज गिव्हन बिलो. हिअर यू आर supposed to prepare interview questions for taking the interviews of the different people. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करणे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. क्वेश्चन 1 दिला आहे, इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजर. सेल्स मॅनेजर्स म्हणजे विक्री व्यवस्थापकाच्या मुलाखतीसाठी तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. क्वेश्चन 2 आहे, इंटरव्ह्यू ऑफ द डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस. आरोग्य जागृतीविषयी डॉक्टरची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. अँड क्वेश्चन 3, तिसरा प्रश्न आहे, इंटरव्ह्यू ऑफ द एज्युकेशन मिनिस्टर ऑन द ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टम ऑफ द स्टेट. म्हणजे ऑनलाईन शाळा आणि राज्याची सद्य म्हणजे चालू शैक्षणिक स्थिती या संदर्भात शिक्षण मंत्र्याची मुलाखत घेणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. यू राईट दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. तुम्ही हे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रीइन्फोर्समेंट. आता यानंतर समांतर उपक्रम पहा. हिअर यू हॅव बीन गिव्हन 2 क्वेश्चन्स टू बी सॉल्व्ड. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न सोडवण्यासाठी दिले आहेत. क्वेश्चन 1 आहे, वॉच द इंटरव्ह्यू ऑन न्यूज टेलिव्हिजन. टी व्हीवर बातम्यामध्ये होणाऱ्या मुलाखती तुम्ही पहा. फाइंड आउट द क्वेश्चन पॅटर्न्स आस्क इन अन इंटरव्ह्यू. मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे नमुने किंवा प्रश्नांची उदाहरणे तुम्ही शोधा. बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल लर्न टू फ्रेम द प्रोबिंग क्वेश्चन्स टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन थ्रू इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही मुलाखतीमधील प्रश्नांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवणारे प्रश्न तयार करण्यास शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.